विधानसभेला मुंबईसाठी भाजपचं विशेष प्लॅनिंग। सहप्रभारी अश्विनी वैष्णव मुंबईच्या 36 विधानसभा मतदारसंघासाठी बैठक घेऊन रणनीती ठरवणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँकेवर विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रचार प्रसारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवर मेळावे। अनितिमान, असंस्कारी, कपटी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस। खासदार संजय राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता। फडणवीस यांनी नुकतीच पंतप्रधानांची भेट घेतली होती। फडणवीसांच्या नावाला संघाचा पाठिंबा असल्याची ही चर्चा। एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंचं आव्हान। तुरुंगात टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप। विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उरली सुरली गुरमी उतरवतो उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात याच ठाकरेंचं मोदींना आव्हान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्कृष्ट काम करणारे नेते। फडणवीसांची महाराष्ट्राला गरज। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून फडणवीसांचं कौतुक। उद्धव ठाकरेंनी वापरलेली भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि त्यांना वैयक्तिक शोभत नाही। महापालिकेतील भ्रष्टाचारातून मिळणारे पैसे बंद झाले म्हणून त्यांचं मानसिक खच्चीकरण। प्रसाद लाड यांची टीका। उद्धव ठाकरे, आज तुम्ही महाराष्ट्रातील जनतेला लाज वाटते। यापूर्वी कोणत्याही नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही। ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही। केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका। राहुल शेवाळे मानहानी खटल्यातला दंड भरण्याचे ठाकरे राऊतांना आदेश। 10 दिवसात 2000 रुपयांचा दंड जमा करण्याचे निर्देश। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये भेटीचं कारण स्पष्ट। प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा परभणीमध्ये। संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा। महाविकास आघाडीची 7 ऑगस्टला मुंबईत जागा वाटपाबाबत बैठक। बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। विधानसभा निवडणुकीत शरद पवार पक्षाकडून 20 युवकांना संधी देणार। पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर विरोधात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा। जागा भाजप लढणार आणि जिंकणार। कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचा निर्धार। नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मोठा धक्का। चिखलीकरांचे कट्टर समर्थक भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुहास पाटील काँग्रेसमध्ये डेरे दाखल। भाजपविरोधात काँग्रेस पक्ष राज्यव्यापी आंदोलन करणार। विरोधी पक्ष नेत्यांना जात विचारून बहुजनांचा अवमान करणाऱ्यांविरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये बॅनरवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। भाजपच्या बॅनरवर आमदार शेखर निकम यांचा फोटो नसल्यानं नाराजी। राज्यभरात आजपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। पुढचे 4 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज। रायगडमध्ये 4 ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट। जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस। पावसाचा जोर कायम राहिला। सावित्री, कुंडलिका नद्या पाणी पातळीत त्यांच्या वाढ होण्याची शक्यता। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 90% जास्त पाणीसाठा। मागच्या वर्षीच्या याच दरम्यान धरणातील पाणीसाठा 79% होता। राज्यात जुलै महिन्यात 138% जास्त पाऊस झाल्याची पुणे वेधशाळेची माहिती। संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर राहण्याचं भाकीत। आज आणि उद्या विदर्भातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट। 2 महिने संपत आले तरी मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत। नद्या नाले कोरडेच असल्याचं चित्र। पुढील 22 दिवस मराठवाड्यात पावसाचा खंड राहण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस। वेंगुर्ले बेळगाव राज्यमार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली। सिंधुदुर्गच्या भेडशी पुलावर पुराच्या पाण्यात कार अडकली। कारमधील दोघांना वाचवण्यात दोडामार्ग पोलिसांना यश। नाशिकच्या मालेगावमधील गिरणा धरणात केवळ 15% जलसाठा शिल्लक। पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता।
तळकोकणात पावसाची संततधार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट. सांगलीतील कृष्णा नदीनं पुन्हा एकदा इशारा पातळी ओलांडली. कृष्णा नदीची पाणी पातळी 41 फुटांवर. गेल्या 4 दिवसांपासून बुलढाण्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे पूर्णा नदीला पूर. पुराचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रे. गोंदियात सकाळपासून पावसाची रिपरिप. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात. धान पिकाच्या रोवणीच्या कामाला वेग. ठाण्याच्या दिवा भागात घराच्या छताचं प्लॅस्टर कोसळून 2 जण जखमी. प्लॅस्टर कोसळलं तेव्हा घरातील लोक झोपले होते. जखमींवर कळव्यातल्या सरकारी रुग्णालयात उपचार. दिल्लीला पावसानं झोडपलं. मराठी बहुल मयूर विहार भागात 1 तासात 90 तर 6 तासात 142 मिलीमीटर पाऊस. राजधानी दिल्लीत रात्रीपासून पावसाची तुफान बॅटिंग. अनेक भागात पाणी साचलं. आजही मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दिल्लीतल्या शाळांना सुट्टी. मुसळधार पावसाचा नव्या संसदेला फटका. संसद भवनात पाणी. संसदेच्या मकरद्वारजवळ देखील पाणी साचल्याचं चित्र. दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे संसद भवनात गळती. संसदेतल्या पाणी गळतीचा व्हिडिओ काँग्रेसकडून ट्विट. मुसळधार पावसामुळे राजघाटाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली. परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय. खराब वातावरणाचा विमानसेवेवर परिणाम. रात्री दिल्लीमध्ये होणारी 3 विमानांची उड्डाणं लखनौला वळवली तर काही विमानांची उड्डाणं विलंबात. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये तुफान पाऊस. गंगोत्री उत्तरकाशी राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली. वाहतुकीसाठी मार्ग बंद. तर केदारनाथ आणि रुद्रप्रयागमध्ये पावसाचा हाहाकार. हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यात ढगफुटीमुळे झालेल्या मुसळधार पावसात अनेक घरं वाहून गेली. वसई विरार मनपा उपायुक्त अजित मुठेंवर भूमाफियांकडून हल्ला. नायगाव पूर्वेला कारवाईसाठी उपायुक्त गेले असताना हल्ला केल्याची माहिती. देशात सर्वाधिक पीक विमा महाराष्ट्रात. कापूस सोयाबीनला हेक्टरी 5,000चं अनुदान. 83 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ. एबीपी माझाच्या बातमीनंतर रेशन वाटप आता ऑफलाईन पद्धतीनं केलं जाणार. धान्य वितरणासाठीचं ई-पॉस मशीन बंद पडल्यानं अनेक दिवसांपासून रेशनिंग बंद. 1 ऑगस्टपासून दूध संकलन केंद्रांनी शेतकऱ्यांच्या दुधाला 30 रुपये दर देणं बंधनकारक. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा. हिंगोली जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरण ठप्प. 21 जुलैपासून ई-पॉस मशीन बंद असल्यानं 49% धान्य दुकानात पडून. नाशिकच्या येवला तालुक्यात अंगुलगाव इथे ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी. शेतकऱ्यांच्या आधुनिक प्रयोगाचं परिसरात कौतुक. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण. वैनगंगेवरील 800 मीटरच्या पुलावर 300हून अधिक खड्डे. कराडच्या औंधमध्ये डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या. हेमंत रेडेकर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव. आत्महत्येचं कारण स्पष्ट. वसई पश्चिमेच्या गुरुद्वारा नगरजवळ महावितरणच्या केबलचा भीषण स्फोट. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त. जनावरं रस्त्यावर बसत असल्यानं वाहतूक कोंडी. अपघातांचं प्रमाणही वाढलं. मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन. 228 जणांचा मृत्यू. अजूनही 240हून अधिक लोक बेपत्ता असल्याची भीती. वायनाडमध्ये चिखलाच्या ढिगाखालून 1,500 जणांची सुटका. अद्यापही अनेक जण चिखलाच्या ढिगाऱ्यांमध्ये अडकल्याची माहिती. वायनाड भूस्खलनावरून अमित शहांची केरळ सरकारवर टीका. हवामानाचे अपडेट्स केरळ सरकारला दिले होते. केरळ सरकारनं वेळेत पावलं उचलली नाहीत. शहांची टीका. वायनाड भूस्खलनाबाबत शशी थरूर यांचं अमित शहांना पत्र. वायनाड भूस्खलनाला तीव्र नैसर्गिक संकट जाहीर करण्याची मागणी. पॅरिस ऑलिम्पिकमधल्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत स्वप्नील कुसाळेची धडक. स्वप्नील ऑलिम्पिक पदकावर आपलं नाव कोरणार का याकडे लक्ष. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि प्रणॉय आमने सामने. दोघांपैकी एकाची घौडदौड आज थांबणार. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघासमोर बेल्जियमचं आव्हान. बेल्जियमनंतर भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना. हमास प्रमुख इस्माईल हानिया यांच्या हत्येनंतर बिघडलेल्या परिस्थितीवर
युएनचं लक्ष घटनेनंतर इस्रायल आणि शेजारी देशांमधला तणाव वाढला असल्याचं युएन अंडर सेक्रेटरी जनरल रोझमेरी डिकार्लो यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.